आज हम आए थे गुरुद्वारा करतारपुर। कौन सा गुरुद्वारा है दिग्विजय? ये गुरुद्वारा, यहाँ पे पानी उबलता रहता। शंकर जी ने अपना तीसरा आग इधर खोला था। हाँ इधर आपको मैं दिखाता हूँ। ये गुरुद्वारा है। चलिए हमारे साथ अंदर अपन अंदर जाएंगे। गैंग है, ये सुजल, ये दत्ता, ये दिग्विजय और ये ओंकार। सीढ़ियाँ है, सीढ़ियाँ चढ़ के अपने को जाने का है। और लंगर भरा है यारे, जहाँ पर भगवान शिवा ने तीसरी आग खोली थी वहाँ पर हम जा रहे हैं। मराठीमध्ये बोलायचं आहे। हा मराठी जोकर। हे आमचा मित्र आहे जे की त्या गर्लफ्रेंडला सगळे बो बक्कल ते घेतो त्याच्यामध्ये आता पण त्यामध्ये शोधात आहे। शिवजी पार्वतीच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे। भगवान शिवा यहाँ पर इथं गरम पाण्याचं कुंड आहे जे भगवान शिवानं पार्वती देवीसाठी आपली तिसरी आग जेव्हा उघडली तेव्हा इथं गरम कुंड आहे। इथं फक्त जेवण बनत आहे, ते सगळं गुरुद्वारामध्ये सगळं सर्व होत आहे। आपण जरा पुढे जाऊया। भगवान शिवाचं हे नंदी महादेव आहे, नंदी महादेव आहेत, नंदी महाराज बसलेले आहेत आणि शिवाचं मूर्ती आहे। तर चावल असतात विकायला असतात 20 रुपयाला, तर आपल्याला भेटतात आपण हे घ्यायचं आणि आपण काय करायचं की हे चावल ह्या पाण्यामध्ये जिथं भगवान शिवाने आपल्या महापार्वतीसाठी हे जे तिसरी आग उघडली आहे तिथं आपण काय करायचं की ह्याला चावल उबळायचं आणि इथं खायचं। हे पाण्यामध्ये असं हे करायचं, तर बॉईल करायचं 12 मिनिटात। गुरुद्वारा आणि भगवान शिवानं जिथं आपलं तिसरं आग खोललेलं आपण तिथं आलो होतो। आता आपलं ब्लॉग संपलेलं आहे, आता आपलं ब्लॉग आपण एंड करताय। चला बाय।